पहिला सामना आहे बारणे विपक्ष मार्केवाडी आणि बॉल ट्रॅक वरती सुजल. बारणे संघाच्या कर्णधाराने पाहायला गेलं तर सुजल वरती विश्वास ठेवून दुसरं षटक हाताळण्यात दिलंय आणि स्ट्रायकिंग साठी खेळतोय फलंदाज भूषण आणि नॉनस्टर साठी विशाल. चेंडू उंचावरती जातो. यावेळी इथे एक धाव कंप्लीट होतीये. मिड ऑफच्या दिशेने चेंडू ढकलला गेला. इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मध्ये धावा जोडल्या जातील. टोटल मार्केवाडी संघाच्या पाहायला गेल्या तर 20 या आकड्यावरती आहेत. हॅलो, जो मैदानाकडे पाहायला गेलं तर बॉलिंग ट्रॅक वरती आहे सुजल. देखना स्ट्रोक. यावेळी मात्र झोपून फटका खेचला. इथे जितेंद्र चेंडू खाली धावतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धावसाठी प्रयत्न मैदानामध्ये. इथे 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेने धावफलक जोडलं जाईल. ते मार्केवाडी संघाचं टोटल 22 या अंकावरती 22 या आकड्यावरती आहे. चांगला फटका मात्र भूषणच्या फली 2 धाव मिळाल. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं मार्केवाडी संघाचं. आतापर्यंत टोटल 22 या आकड्यावरती आतापर्यंत पाहायला गेलं 2 चेंडूंची फेकी झाली आहे मैदानामध्ये. पुढचा चेंडू यावेळी कुठेतरी चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळी चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली. या चेंडूवरती पाहायला गेलं तर अशा चेंडूंची गरज आहे बारणे संघ, कारण की आतापर्यंत पाहायला गेलं तर 22 धावफलकावरती मार्केवाडी संघ जाऊन पोहोचलाय. चांगला फटका समोर व्ही शेप मध्ये सजवलाय फटका. इथे साईल चेंडू खाली येतोय. एक धाव कंप्लीट होतीये. एका धावेने समाधान. एका धावेने धावफलक जोडलं जाईल. ते टोटल पुढचा चेंडू यावेळी मात्र इथे स्वैर चेंडू येतोय. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने धावफलक जोडलं जाईल. स्वप्नील कांबरी आपण स्टेजशी संपर्क साधायचा विनंती असेल आपणास. स्वप्नील कांबरी. पुढचा चेंडू सुजलचा असेल. यावेळी विशाल देखना स्ट्रोक विषय मध्ये स्वतःच्या फॉलोत अडवण्याचा प्रयत्न. इथे एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पुन्हा जोडलं जाईल. ते धावफलक धावा आल्या टोटल मार्केवाडी संघाच्या 25 रन्स 25 या आकड्यावरती. आणि मार्केवाडी संघाला 2 रनांची पॅनल्टी आहे, कारण की टी शर्ट कोड आपला कंपल्सरी. रिवर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळी इथे षटक संपलं. 2 षटकांचा खेळ संपला आतापर्यंत. 2 षटकानंतर धावफलकावरती धाबा जोडल्या गेल्या. त्या टोटल 25 या आकड्यावरती. इथे मात्र पाहायला गेलं तर या षटकामध्ये धावा खूप कमी खर्च केला. पाहायला गेलं 7. हॅलो, जवळ मैदानाकडे बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक निशांत आहे. देखना स्ट्रोक. यावेळी हवेमध्ये चेंडू फिल्डर जज करतोय. चेंडू खाली. काही चुकी नाही. या परतावा लागताय. दुसरा हादरा बसतोय तो विशालच्या स्वरूपामध्ये. बॅक टू पवेलियन विशाल. श्री वामनदादा भोईर आपण समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आणि दोस्ती ग्रुप चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि स्वप्नील दादा कांबरी आपण सुद्धा स्थानपन्न व्हायचे समालोचन कक्षामध्ये. आणि धुलेवाडी आणि मार्केवाडी संघाचे सर्व ज्येष्ठ नागरिक आपण समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचे विनंती असेल आपणास. आणि दोस्ती ग्रुप चषक मधला तिसरा दिवस रंगतोय. पाहायला गेलं तर तिसऱ्या दिवसामधील पहिलाच सामना बारणे विपक्ष मार्केवाडी पाहायला गेलं. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती निशांत. पहिला चेंडू फेकी केली. विशालला परतावा लागला. चांगला फटका खेचला होता पण चेंडू
हवा उंची जास्त आणि लांबी कमी घेतली यावेळी पाहायला गेलं ना विशालला परतावं लागलं. विशालची जागा भरवण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय तो करण. सामन्याला होते इथून सुरुवात. करण स्ट्रायकिंगसाठी खेळतोय, नॉईससाठी खेळतोय भूषण. यावेळी मात्र इथे चांगला फटका सजवला. इथे एक धाव मिळते, एक धावेने इथे धाव फलक, एका धावेने इथे समाधान मानतोय करण. पाहायला गेलं तर एका धावेने धाव फलक जोडलं जाईल. ते 26-26 या अंकावरती पाहायला गेलं तर आतापर्यंत. आदरणीय कल्पेश दादा भोईर आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थान बनवायचे विनंती असेल. आपणास धाबा आल्या त्या 26 बॉल ट्रॅक वरती आहे निशांत आणि स्ट्रायकिंग साठी खेळतोय सलामीचा फलंदाज. यावेळी निदाव चेंडू सांगता झाली. इथे कुठेतरी चांगला चेंडू, अचूक टप्पा, अचूक लेन पाहायला मिळाली या चेंडूवरती. पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची धावसंख्या झाली आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी झाली आहे सर. पाहायला गेलं तर धावपलकावर धाबा जोडल्या गेल्या मार्केवाडी संघाच्या. 26 तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, कुठेतरी कमबॅक संघाला कुठेतरी वलन घेऊन देतोय. पाहायला गेलं तर बॉलिंग ट्रॅक वरती निशांत. पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू, निर्धाव चेंडूची फेकी केली. इथे फटका वसूल मारण्याचा प्रयत्न, इथे चांगलं क्षेत्ररक्षण, इथे एक धाव मिळते. एका धाब्याने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्लिपचं. एका धाब्याने इथे धावफलक जोडलं जाईल संघाचं. 27 रन्स. जर चेंडू सुटला असता तर निश्चितच 4 धावा नक्कीच भूषणला मिळाल्या असत्या. पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण सार्थकच्या माध्यमातून पाहायला मिळालं आतापर्यंत सर. पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 रन्स 27 आकड्यावरती आहे मार्केवाडी संघाची धावसंख्या. पाहायला गेलं बॉलिंग ट्रॅक वरती आहे निशांत. पुढचा चेंडू असेल करणसाठी. देखना स्ट्रोक यावेळी हवेमध्ये फटका फसतोय की काय, क्षेत्ररक्षक जज करतोय, काही चुकी नाही, परतावा लागताय. तिसरा आदरा बसतोय करंच्या स्वरूपामध्ये. हॅलो. जेव्हा मैदानात करण मात्र परतावा लागला. चांगली गोलंदाजी आहे सर पाहायला मिळालं निशांतच्या याच्यातून आतापर्यंत. पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ संपला. धावफलक धावा खर्च केला 2. चौथं षटक म्हणजे हाणामारीचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन येतोय साहिल असेल आणि नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये जातोय नंदू. चांगली फलंदाजी नंदूच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानामध्ये. आणि सलामीचा फलंदाज. हॅलो हॅलो. 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 हॅलो.
हॅलो जाऊया मैदानाकडे पाहायला गेलं. चांगला फटका यावेळी उंचावरती जातोय. लांबी कमी आणि उंची जास्त. क्षेत्ररक्षक जज करतोय. काही चुकी नाहीये. परतावा लागताय. पुन्हा एकदा हादरा बसतोय. सलामीची जोडीतला मात्र नवीन बॅटर मात्र प्रवीणला परतावा लागलं. षटकारानंतर कुठेतरी चेंडू बदलला साहिलने आणि पाहायला गेलं तर परतावा लागलं मात्र प्रवीणला. आणि नवीन बॅटर मात्र मैदानात जातोय. प्रवीणची जागा भरवण्यासाठी आता पाहायला गेलं तर विराज असेल. सर आतापर्यंत धावफलकावरती धावा आल्या त्या 34 रन्स. पाहायला गेलं तर षटकारानंतर कुठेतरी धावफलक स्थिरावलं होतं ते मार्केवाडी संघाचं आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या. टोटल त्या पाहायला गेलं तर 34 रन 34 या आकड्यावरती आहे. आणि आतापर्यंत 4 चेंडूची फेकी झाली आहे. शेवटच्या 2 चेंडूची फेकी बाकी असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आहे साहिल असेल आणि नवीन बॅटर विराज आणि सलामीचा फलंदाज अजूनही भूषण मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू देखना स्ट्रोक. यावेळी लाजवाब फटका इथे उडवलाय. फटका सजवला 6 धावांसाठी. या 6 धाव्याने धावफलक जोडलं जाईल संघाचं. टोटल 40 या आकड्यावरती आहे. पाहिला गेलं तर सर निघत प्रवीण गेला. प्रवीण स्ट्राईक नंतर पहिला चेंडूवरती फटका सजवला षटकाराचा आणि धावफलक धावा आल्या त्या टोटल 40. चांगले फलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार केला. कुठेतरी पाहायला गेलं तर मात्र आता पाहायला गेलं तर सर आतापर्यंत 2 फटके मोठे खाल्ले ते साहिलने. पाहायला गेलं तर आणि सलामीचा फलंदाज अजूनही भूषण नॉन स्ट्राईक साठी आणि नवीन बॅटर मात्र विराजाच्या पहिला चेंडू घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. तो षटकाराचा धावसंख्या जाऊन पोहोचले 40. देखना स्ट्रोक समोर उडवलाय गॅप मध्ये. इथे चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने धावफलक जोडलं जाईल. टोटल 44 रन्स येणारे 44 धाब्यां टार्गेट. आणि पाहायला गेलं तर सर आतापर्यंत धावफलके धावा आल्या त्या टोटल 44. आणि पॅनलाइज म्हणजे टी शर्ट कंपल्सरी पाहिजेत आणि त्या 2 रनांची पॅनल्टी पाहायला गेली. 2 रन मायनस केल्या तर निश्चितच पाहायला गेलं तर टोटल आता 42 धाबांचं टार्गेट असेल. चांगली फलंदाजी विराटच्या माध्यमातून. 42 धाबा आणि येणारे 24 चेंडू आणि 43 धाब्यांचं आव्हान असेल. पाहायला गेलं तर सर साहिलचं थोडं षटक मात्र थोडं मागडं ठरलं कारण की 2 मोठे षटकार आणि 1 चौकार. विराटच्या मध्ये 2 चेंडूवरती 10 चेंडूची खेळी करून आपल्या संघासाठी एक मोठे टार्गेट उभं करून दिलं ते म्हणजे विराजने. चांगली फलंदाजी विराटच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याकडून. पाहायला गेलं तर तिसऱ्या दिवशी शतक दोस्ती ग्रुप चषक मार्केवाडी आयोजित तिसरा दिवस पाहायला गेलं. कालच्या सेमीफायनल मध्ये पाहायला गेलं चांदे विपक्ष बारणे संघ लढला. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आणून ठेवली होती. नंतर मात्र झुकून दिला ते चांदे संघ. मात्र सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचला. पाहायला गेलं तर 43 धाब्यांची गरज असेल. सावळे संघाचा करणार आणि नेवाली संघाचा करणार दोन्ही संघाचे करणार नाणेफेकसाठी यायचे विनंती असेल आपणास. येणारे 24 चेंडू असतील सर. पाहायला गेलं तर 43 धाब्यांची गरज आहे. 24 बॉल्स इंटू 43 रन्स टू विन. बारने पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानात दाखल होते. सुजल आणि निशांत. आणि चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय पाहायला गेलं तर मार्केवाडी संघाने कारण की टार्गेट ठेवलं. येणारे 24 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज असेल. पाहायला गेलं तर निश्चितच मैदानामध्ये दिनेश दादा कोलंबे आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे विनंती असेल. दोस्ती ग्रुप चषक मध्ये आपलं सहकार्याचे स्वागत असेल. मैदानामध्ये सलामीची जोडी जाते बारणे संघाची. पाहायला गेलं तर सुजल आणि निशांत यंग टॅलेंटेड प्लेयर पाहायला गेलं तर हे दोन्ही सुद्धा मात्र मैदानामध्ये चांगले फॉर्म मध्ये ते दोन्ही खेळाडू बारणे संघाचे. पाहायला गेलं तर निश्चितच आणि पंतांच्या भूमिकेमध्ये असतील जीवन सर असतील तसेच गोकुलदादा डायरे म्हणजे प्रत्येक कुठे पण टुर्नामेंट असो गोकुलदादा डायरे म्हणजे पंचांच्या भूमिकेमध्ये असतात पाहायला दिसतात. चांगली पंचगिरी मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच P1चं षटक घेऊन येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती असेल. अक्षय येतोय. पॉवर प्लेचं षटक हनामारीचं षटक म्हणजे एक येणारे 24 चेंडू 24 बॉल्स इंटू 43 रन्स टू विन इन. बारणे संघ पाहायला गेलं तर येणारे 24 चेंडू 43 धावा कशा रोखता येतील तेव्हा मार्केवाडी संघाला पाहायला गेलं तर निश्चितच
सावले संघाचा करणार आणि नेवाली संघाचा करणार. विनंती असेल आपला शेवटचा कॉल असेल नाणेफेकसाठी यायचा आहे. इथे नो चेंडू, मात्र इथे पंचांचा इशारा नो चेंडू. इथे एक धाव मिळते, नो प्लस एक, नो चेंडू, फ्री चेंडू. बघा नीट पुढचा बॉलचा फ्री हिट पाहायला गेलं तर त्यावेळी बघा नीट पुढचा बॉल फ्री हिट निश्चितच फ्री हिट आहे चेंडू. कुठेतरी मात्र पहिल्या चेंडूवरती अक्षय चुकी करताना दिसला. 43 धावा रोखायचे अक्षय पाहायला गेलं तर मार्केवडी संघाला बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय आणि 43 धावा रोखण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय पहिल्या चेंडूवरती चुकी करताना दिसला. फ्री हिट चेंडू असेल, बघा नीट पुढचा चेंडू फ्री हिट पाहायला मिळत आहे. देखना शॉक, यावेळी उंची घेतली आहे, लांबी कमी आहे, क्षेत्र सोमनाथ जज करतोय. इथे तिघांच्या चेंडू मध्ये पडतोय. इथे 2 धावा सहजरीतीने कंप्लीट होतात. 2 धाब्याने धावफलक जोडलं जाईल. बारणे संघाचा श्री गणेश होता तेवढं धावफलक धावा जोडले जातील त्या 4 या आकड्यावरती आहेत. आतापर्यंत पाहायला गेला एक चेंडूची फेकी झाली, धावा जोडल्या गेल्या 4 आणि बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय P1चा षटक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय पाहायला गेलं. देखना शोक दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गॅप मध्ये, भूषण चेंडू खाली येतो, एक धाव कंप्लीट होते. दुसरी इथे एकच धाव मिळते. एका धावेने मात्र निशांनी समाधान मानलं. एका धावेने धावफलक जोडलं जाईल. बारणे संघाचं टोटल 5 या आकड्यावरती आहे. 43 धावांचं टार्गेट आहे. 43 धावा करायचे आहेत बारणे संघाला, कारण की तशीच गोलंदाजी सुद्धा मार्केवडी संघाची चांगली आहे. आता बॅटिंग लाईन सुद्धा बारणे संघाची मात्र 2 चेंडूंची फेकी झाली, धावाल्या 5. इथे पुन्हा एकदा पंचांचा चेंडू येतोय, नो. इथे बॉलर बाद करण्यात आहे पाहायला गेलं तर. फ्री चेंडू आहे, निश्चितच नो प्लस एक घ्यायचे आणि निश्चितच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चुकी करताना दिसला. मात्र अक्षय इथे बॉल फ्री चेंडू पुन्हा एकदा असेल आणि धावा जोडल्या गेल्या. आतापर्यंत 2 चेंडूची फेकी झाली आणि 2 चेंडूंचा धावा जोडल्या गेल्या. त्या 7 या आकड्यावरती आहे. 43 धावांचं टार्गेट आहे. फ्री चेंडू आहे, बघा नीट पुढचा चेंडू फ्री हिट असेल, पण ट्रॅक वरती येतोय. भूषण येतोय बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला गेलं तर. सावले संघाचा करणार जयमन सर आपणास विनंती असेल आणि नेवाली संघाचा करणार नाणेफेकसाठी यायचे विनंती असेल. पण ट्रॅक वरती येतोय भूषण. आतापर्यंत 2 चेंडूची फेकी झाली, धावा जोडल्या गेल्यात बारणे संघाच्या त्या 7 या आकड्यावरती आहेत. स्ट्रायकिंगसाठी सलामी जोडी मैदानात सुजल आणि निशान यंग टॅलेंट पाहायला मिळतंय. हे दोन्ही फॉर्म मध्ये इन फॉर्म चांगले फॉर्म मध्ये आहेत प्लेयर पाहायला गेले तर. भूषण बॉलिंग ट्रॅक वरती येतोय, तिसऱ्या चेंडूची फेकी करेल भूषण. देखना स्ट्रोक यावेळी उडवला, इथे जज करतोय. इथे एक धाव मिळते, दुसरी धावसाठी प्रयत्न. इथे चेंडू फ्री हिट आहे. इथे बॅटर सेफ आहे पाहायला गेलं तर. 2 धाब्याने धावफलक जोडलं जाईल संघाचा. टोटल 9 या आकड्यावरती आहे. बॉल ट्रॅक वरती धावा जोडल्या गेल्या 9 या आकड्यावरती आहेत. आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी झाली आहे. सावले संघाचा करणार इथे उपस्थित आहे. नेवाली संघाचा करणार विनंती असेल आपणास, शेवटचा कॉल असेल. चांगला चेंडू यावेळी कुठेतरी अचूक टप्पा अचूक लेन ठेवली आहे पाहायला गेलं तर. भूषण काहीतरी अक्षयने थोडी चुकी केली, नंतर भूषण थोडं कमबॅक मध्ये आणून देतो आणि संघाचं थोडं बलन देतोय पाहायला गेलं तर. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी झाली, धावा जोडल्या गेल्यात 9. पण ट्रॅक वरती आहे अक्षय असेल आणि स्ट्रायकिंग साठी खेळतोय सुजात. पुन्हा एकदा अति चांगला गोलंदाजी आहे पाहायला गेला, अचूक टप्पा आहे. यावेळी चेंडू त्यांना फलीचा काही संपर्क झाला नाही या मैदानामध्ये पाहायला गेलं तर निश्चितच. आणि 2 चेंडू निर्धाव टाकले सर पाहायला गेलं तर. 2 चेंडू मध्ये धावा जोडल्या गेल्या. या 2 चेंडू निर्धावानंतर 9 धावसंख्या स्थिरावली आहे कुठेतरी बारणे संघाची पाहायला गेलं, कारण की 2 चेंडू मध्ये 7 धावा होत्या. नंतर भूषणने कमबॅक. भूषण वा, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते भूषणच्या माध्यमातून. कुठेतरी अक्षय चुकला, पण इथे भूषण मात्र कमबॅक करतोय संघासाठी. षटक संपला, P1चं षटक संपलं. P1च्या षटकानंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. त्या टोटल 9 या आकड्यावरती आहे. सावले संघाचा करणार इथे उपस्थित आहे. विनंती असेल आपणास का नेवाली संघ, शेवटचा कॉल असेल, विनंती असेल का आपण नाणेफेकसाठी यायचे. बॉल ट्रॅक वरती येतोय, तिसरं षटक घेऊन. कुणाल सर आपण यायच्या मैदानामध्ये स्वागत असेल दोस्ती ग्रुप चषक मध्ये संयोजक कक्षामध्ये पाहायला गेलं. जाऊया मैदानाकडे. आणि बॉल ट्रॅक वरती येतोय, विशाल येतोय.
येणारे 18 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज असेल. नेवाली संघ शेवटचा कॉल असेल आपणास पॅनलाइज करण्यात येईल. विनंती अशा शेवटचा कॉल असेल नाणेफेकसाठी यायचे. विशाल बॉल ट्रॅक वरती येतोय पहिला चेंडू. यावेळी चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. इथे चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय गणेश दादा मार्के. आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थान पण नमायचं. विनंती असेल आपणास दोस्ती ग्रुप चषक मध्ये सहकार्य स्वागत. आणि दिवस तिसरा पाहायला मिळतोय आणि बॉल ट्रॅक वरती येतोय. विशाल पहिल्या चेंडू मध्ये आतमध्ये वळण घेतलं. इथे पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आहे. 2 चेंडू मिस टाइम फटका झाले. निर्धाव चेंडू सांगता होते. वलन मात्र मॅच मध्ये घेतोय मार्केवडी संघ. पाहायला गेला 18 चेंडू 34 ची गरज होती. आता 2 चेंडू निर्धाव झाले. बॉल ट्रॅक वरती विशाल. अप्रतिम चेंडू वा. मैदानाकडे वा. इथे अप्रतिम षटक आहे. एकदम कडक षटक पाहायला मिळतं. या ट्रॅक वरती मात्र वलन मार्केवडी संघाकडे वलन घेऊन देतोय. 4 चेंडू खुले ठेवलेत मात्र चेंडूचा ना फलिकाचा संपर्क होत नाहीये. सावळे संघाला पाहायला गेलं तर निलेश दादा दलवी आणि दुर्वा मटेरियल सप्लाय गणेश दादा मोडक यांनी संघ पुरस्कृत केलाय. चांगला फटका यावेळी पाहायला गेला. इथे चेंडू जातोय 6 धाब्यांसाठी. 6 धाब्याने इथे धावफलक जोडलं जाईल. बारणे संघाचं पाहायला गेलं तर 15 या आकड्यावरती निलेश दादा दलवी आणि गणेश दादा मोडक यांनी पुरस्कृत केलेला संघ म्हणजे सावले संघ आजच्या मैदानामध्ये दिसेल. पण ट्रॅक वरती आहे. षटकाराने मात्र फटका खेचला. नंतर धाबा जोडल्या गेल्या 15. इथे फलंदाज बाद होतोय. इथे परतावा लागला. नेवाली संघाचा करदार यायचे. हॅलो जाऊया मैदानाकडे. परतावा लागला निशांतला. नवीन बॅटर मैदानात जातोय तो म्हणजे शुभम. थोडी खराब फलंदाजी मात्र कुठेतरी वलन घेतलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सर. आपल्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ती विशालच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ संपला. आतापर्यंत धाबा आल्या त्या 15. सलामीचा बॅटर अजूनही मैदानात आहे. सुजल मोठ्या अपेक्षा असतील बार्ली संघाला सुजल कडून. आणि नाश्त्यासाठी शुभम बॉल ट्रॅक वरती येतोय. पण ट्रॅक वरती येतोय नंदू. 18 चेंडू आणि 34 धावांचं टार्गेट असताना आणि आता येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पंचाकडे अपील मागली जाते. यावेळी इथे लोअर फुल टॉस चेंडू मात्र इथे मिस टाइम झाला. फटका. इथे 1 धाव मिळते. लेग पैच्या स्वरूपामध्ये इथे 1 धावेने धावफलक जोडले जाईल. टोटल बार्ने संघाचं ते 16 या आकड्यावरती आहे. पुढचा चेंडू बसेल नंदूचा. पाहायला मिळाला शुभमसाठी. यावेळी निर्धाव चेंडूची सांगता होती. कुठेतरी आता येणारे 10 चेंडू बसतील ना 27 धाब्यांची गरज आहे. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट आहे पाहायला मिळालं बार्ने संघाचा. पण नंदू सुद्धा कमी नाहीये. इथे दाखवतोय मैदानामध्ये. पाहायला गेलं मागची गोलंदाजी विशालची. वा अप्रतिम चेंडू आहे. विशाल व च्या पावलांवरती पाऊल ठेवून मात्र इथे नंदू मात्र गोलंदाजीची चांगली कामगिरी बजावतोय. पाहायला गेलं धाबा जोडल्या गेल्यात. त्या 16 धावसंख्या स्थिरावली आहे. नेवाली संघ लास्ट कॉल असेल. आपणास विनंती असेल की शेवटचा कॉल आहे नाणेफेकसाठी यायचं आहे. इथे स्क्वेअर चेंडू आहे. पंच जमिनी समांतर हात करतात. थोडा डाव्या एसटीच्या थोडा बाजूने जातोय चेंडू. इथे स्क्वेअर चेंडू. अव्वंतर धाव मिळाली. अव्वंतर धावेने इथे धावफलक जोडलं जाईल. टोटल 17 या आकड्यावरती आहे. ते बार्ने संघाचे तिसरं षटक आहे. बॉल ट्रॅक वरती नंदू चांगली गोलंदाजी आहे. थोडासा चेंडू वलन घेताना दिसला. पंचाकडे अपील मागली जाते. इथे पंचांचं बोट वरती येत आहे आणि परतावा लागत शुभमला. नवीन बॅटर मात्र मैदानात जातोय ओमकार.
नेवाली संघ आपणास पॅनलाइज करण्यात येईल, विनंती असेल. शेवटचा कॉल असेल सावली संघाचा करण्यात येते, उपस्थित आहे. जेव्हा मैदानाकडे नवीन बॅटर मात्र ओमकार मैदानात जातोय. धाबा जोडल्या गेल्यात 17. 24 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज होती. स्वप्नील दादा कांबरे आपण व्यासपीठावरती यायचे, विनंती असेल. दोस्ती ग्रुप चषक स्क्वेअर चेंडू अव्वंतर धाव मिळते. अव्वंतर धाब्याने धावफलक जोडलं जाईल. संघाचं टोटल ते 18 या आकड्यावरती आहे. पुढचा चेंडू बसेल. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू अव्वंतर धाव मिळते. अव्वंतर धाब्याने इथे धावफलक जोडले. बॅक टू बॅक 3 स्क्वेअर चेंडू आले. पण नंदू याच्या नेपाळी संघ आपला शेवटचा कॉल असेल, पॅनलाइज करण्यात येईल. कमिटीकडून सूचना येतात आम्हाला वारंवार. गुरुनाथ दादा शेळके आपणास सहर्ष स्वागत असेल दोस्ती ग्रुप चषकामध्ये. आपला इथे सोमनाथ चेंडू खाली येतोय. गुरुनाथ दादा शेळके आपणास सहर्ष स्वागत दोस्ती ग्रुप चषक मध्ये. पाहायला गेलं तर परतावा लागला ओमकारला, कारण बॅक धाबा जोडल्या गेल्या. टोटल 19. बॅक टू बॅक 3 वाईट आले. नंदूच्या बॉलिंग मधून चांगली गोलंदाजी केली होती नंदूने. आतापर्यंत पाहायला गेलं तर धाबा जोडल्या गेल्यात त्या 19. आणि आतापर्यंत नंदूने चेंडू फेकी केली आहे 5. शेवटचा चेंडू बसेल. 7 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट आहे. बार्ने संघ कुठेतरी कमबॅक मध्ये येऊ शकतं. पाहायला गेलं 7 चेंडू 24 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आहे नंदू. नेपाळी संघ विनंती असेल, शेवटचा कॉल इथे. नाणेफेक करायचे. गणेश दादा मार्के आपण तुमचा विनंती असेल नाणेफेक करून घ्यायचे. चांगला फटका गॅप मध्ये ढकलला. इथे प्रवीण दादा चेंडू खाली येतो. एक धाव मिळतीये. इथे फटका, इथे मात्र परतावा लागताय. रन आउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर मात्र तंबूच्या आश्रयामध्ये येतोय तो यतीश. नवीन बॅटर सार्थक मैदानात जातोय. सर पाहायला गेलं तर बॅटर जातो, एक चेंडू खेळतोय आणि रिटर्न येतोय. कुठेतरी बारणे संघाला स्थिरावले धावसंख्या आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथे नाणेफेक उडतोय. पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. नेवाली संघाने नाणेफेक जिंकली. आपला निर्णय कळवायचे. नेवाली संघ विनंती असेल. आणि तसेच सावली संघ पाहायला गेलं तर निलेश दादा दलवी आणि गणेश दादा मोडक यांच्या पुरस्कृत हा संघ खेळतो. पाहायला गेलं तर आजच्या दिवसात सावली संघ. आणि जाऊया मैदानाकडे. पाहायला गेलं तर आता 6 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज आहे. सलामीचा फलंदाज अजूनही सुजल मैदानात आहे. अपेक्षा असेल, कारण की सुजल सलामीचा बॅटर आहे. बारण्या संघाकडून अपेक्षा आहे सुजलकडे. आणि 6 चेंडू 23 धाब्यांची गरज. 23 धाबा आणि 6 चेंडू. 6 बॉल 23 रन्स. इथे इथे मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र हात खुले करून देत नाहीये. या चेंडूवरती मात्र आता मॅच आहे. पाहायला गेलं तर आता येणारे 5 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज आहे. यावेळी चेंडू दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. इथे चेंडू थांबणार आहे. चेंडू सलामी टोकत जातोय 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्याने धावफलक जोडले जाईल संघाचा. आता टोटल 24 रन्स. 4 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. पण ट्रॅक वरती आहे. पाहायला गेलं तर महेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 4थं षटक आहे. वा चांगलं क्षेत्ररक्षण, स्लिपचा क्षेत्ररक्षण, काही चुकी करत नाही. पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. आता एकतर्फी मॅच झुकते काय. एखादा चेंडू जर खराब पडला तर पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि तिन्ही चेंडूंना मोठे फटके लागायचे बार्ने संघाला. अप्रतिम चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर थोडा वलन घेतोय की काय. चांगली गोलंदाजी महेंद्रच्या याच्यातून पाहायला मिळाली. चांगला विशाल नंतर आला. नंतर नंदूवाला. आता महेंद्र चांगली गोलंदाजी करतोय. पाहायला गेलं तर इथे स्क्वेअर चेंडू अव्वंतर धाव मिळते. अव्वंतर धाब्याने धावफलक जोडलं जाईल संघाचा. टोटल 25 या आकड्यावरती आहे. 18 धाब्यांची गरज असेल. 3 चेंडू आणि
यावेळी इथे चांगला इथे स्ट्राईक रूट करतोय. टार्गेट करण्याचा प्रयत्न सोमनाथचा पाहायला मिळाला. एकतर्फी सामना झुकलाय. आता येणारे सर 2 चेंडूवर 1 चेंडू शेवटचा चेंडू असेल बाकी. इथे षटक संपला. विजयाच्या घरात जाऊन पोहोचला मार्केवाडी संघ आणि पराजय झाला तो बारणे संघ. गुड गुड कौतुक आणि मार्केवाडी संघाला ऑल द बेस्ट. पुढच्या मॅच साठी पाहायला गेलं तर जाऊया. नेवाली संघ आपला निर्णय काढवायची विनंती असेल. नेवाली संघ इथे मॅचचा शिल्पकार ठरतोय पाहायला गेलं तर. या या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय विशाल आणि आदरणीय गुरुनाथ दादा शेळके. आपण हस्ते विशालला मॅन ऑफ द मॅच द्यायचे. चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून पाहायला मिळाली.